मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. आज आपण डेरिव्हेटिव्ह किंवा डिप्रिसिएशन या चॅप्टर मध्ये काही उदाहरणे पाहणार आहोत. आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण डिप्रिसिएशन या चॅप्टर विषयी बेसिक कन्सेप्ट आणि एक्सरसाइज 1.1 मधील काही उदाहरण पाहिले आहे. म्हणजे त्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन पूर्ण पाहिलेला आहे. आता राहिला कोणता क्वेश्चन 2 मधले काही उदाहरणं अजून राहिलेली आहेत. ते उदाहरण आपण कंटिन्यू करूया. सर्वांनी इकडे लक्ष द्या. त्यातलं पहिलं उदाहरण जे आहे रूट टॅन रूट मध्ये x. या ठिकाणी पाहता ही जो उदाहरण आहे कसं आहे रूट मध्ये हे कोणतं फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि त्याचे अँगल दिले आहे. अँगल काय आहे हे रूट x आहे. तर आपण काय म्हटले या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हटले. तर या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हटलं तर या ठिकाणी प्रथम काय करायचं या प्रश्न काय बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे बघा अँगल जो काय तो रूट x आहे बरोबर आहे. तर पहिल्यांदा लेट y इक्वल टू रूट मध्ये tan रूट x. एक्झाम्पल एच इट इज घेतलं तर आपण काय म्हटलं या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हटलंय. म्हणजेच काय रे बा y इक्वल टू म्हणजेच काय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी आता आधी काय y आहे y चे काय तो dy by dx. आता dy by dx काय घेतलं इथे काय बघा डिफरन्शिएट काय म्हणले विथ रिस्पेक्ट टू काय म्हणले x म्हणून x घेतला. म्हणजेच काय y चे रूट काय तो dy by dx इक्वल टू आपला डेरिव्हेटिव्ह काढा म्हणले त्याचं रूट टॅन बाकीमध्ये रूट x या संख्येचा काय काढा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजेच काय बा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट टॅन रूट x याचा असं नाव ब्रॅकेट क्लोज करा. या ठिकाणी पाहता आता कसं आहे संख्या रूट मध्ये कोणतीही संख्या जर रूट मध्ये असेल पण त्या संख्येचं डेरिव्हेटिव्ह जर काढा म्हटलं तर पहिल्यांदा काय करायचं बघा dy by dx इक्वल टू ही संख्या आहे रूट मध्ये एखादी संख्या जर रूट मध्ये असेल तर त्या संख्येला 1/2 लावायचं आणि संख्या ती ऍज इट इज घ्यायचं. ओके. नेक्स्ट आपण काय केलं एखादी संख्या जर रूट मध्ये जर असेल तर त्या संख्येला आपण काय लावतो 1/2 लावतो. ती पहिली स्टेप झाली. नेक्स्ट बघा परत काय करायचं त्या रूट मधल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता रूट संख्या काय आपली tan रूट x आहे म्हणजे इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan रूट x. ओके. जिस तरह का तुमचे ते मी काय सांगितलं एखादी संख्या रूट मध्ये असेल त्याला 1/2 लावायचं. जर रूट मध्ये आपण त्याला संख्या ऍज घ्यायचं. परत काय करायचं त्या रूट मधल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता हे रूट मधली संख्या कशी आपली कोणतं फंक्शन आहे आपल्या रूट मधलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे बरोबर आहे. आता बघा आता त्या संख्येचा आपण करायचे
डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. म्हणजेच काय बघा तर असं आहे ना, म्हणजेच काय बघा dy बाय dx इक्वल टू या ठिकाणी काय बघा 1 अपॉन 2 रूट मध्ये tan रूट x ओके इनटू काय म्हणलं आपण डेरिव्हेटिव्ह करायचे आहे tan चा. आता तुम्हाला माहित आहे बेसिक कंडिशन आपण क्लिअर केलेला आहे. tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec स्क्वेअर अँगल काय रूट x आहे अँगल ॲज इट इज. आपण फक्त काय करायचं अँगल चेंज होता बदल होत असतो अँगल मध्ये चेंज होत असतो. फक्त काय करायचं आपण फंक्शन कोणत्या प्रकारचं पाहायचं आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता इथे फंक्शन काय आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि इथे काय आहे tan आहे. पण tan चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec स्क्वेअर अँगल ॲज इट इज इनटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह. आता बघा अँगलचा डेरिव्हेटिव्ह अँगल काय आपला रूट x. म्हणजेच काय बघा dy बाय dx इक्वल टू इथे काय होतं बघा आता 1 अपॉन 2 रूट मध्ये tan रूट x इनटू sec स्क्वेअर रूट x इनटू आता काय म्हटलं आपल्याला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह काढा म्हटले. डेरिव्हेटिव्ह कशाचा रूट x चा. तर परत बघा ही संख्या कशी आहे रूट मध्ये मी सांगितलं एखादी संख्या रूट मध्ये जर असेल तर त्या संख्येला 1/2 लावायचं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं या फॉर्म्युला सुद्धा आपण इथे बघितलं आपण. त्याच पद्धतीनं त्याला काय आलं 1/2 रूट x इनटू आपण काय केलं एखादी संख्या रूट मध्ये जर असेल तर त्या संख्येला 1/2 लावायचं. ती संख्या ॲज घ्यायचं आणि त्या रूट मधल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x याची बाधा म्हणजेच काय ना dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन 2 रूट मध्ये tan रूट x इनटू sec स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रूट x इनटू 1 अपॉन 2 रूट x इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचा x चा. आता बघा x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो. का कारण की आपण काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय जे काही क्वेश्चन मी दिले आहे त्या व्हेरिएबलचे डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो. सपोज करा इथे जर थीटा दिला असेल सपोज करा डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x x चा काय थीटा दिला असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह थीटाचा विचारला असेल तर 1 असतो. इथे जे काय व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो. म्हणून या x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो. या ठिकाणी आता आपले सर्व डेरिव्हेटिव्ह संपले तर कोणती संख्या आहे का नाही. म्हणजेच काय झालं या ठिकाणी आपलं एक्झाम्पलचा आन्सर आलेला आहे. त्याची काय व्यवस्था मांडणी करायचं. या ठिकाणी आता dy बाय dx इक्वल टू या ठिकाणी आता 1 इंटू sec स्क्वेअर रूट x इंटू 1
अपॉन किती आहे बघा 2 रूट मध्ये tan रूट x into 2 रूट x. ओके, इथे काय असेल तुमची याची पाहता 1 into sec square रूट x into 1 म्हणजेच काय तर आता बघा 1 ने कोणत्या संख्येने गुणलं ती संख्या येते. आता sec न 1 ला गुणलं तर काय ते sec स्क्वेअर येतं. तर त्या sec न ह्या 1 ला गुणलं तर ती संख्या येते. म्हणजेच काय बघा dy by dx equal to यानी काय ते बघा sec स्क्वेअर रूट x अपॉन या ठिकाणी 2 into 2 काय आलं 4 रूट x into tan रूट x मल्टिप्लिकेशन झाले. म्हणजेच काय आपलं dy by dx equal to जे आपला आन्सर येतं डेरिव्हेटिव्ह जे आला ते काय येतं बघा dy by dx equal to sec स्क्वेअर रूट x अपॉन 4 रूट x into रूट मध्ये tan रूट x. हे काय आपलं डेरिव्हेटिव्ह आला कशाचा रूट tan रूट मध्ये x याचा डेरिव्हेटिव्ह काय आपला हा. तुम्हाला शंका असेल तर विचारा. काही कन्सिडर असेल तर मला कॉल करा. मी निश्चित तुमचं तुमची काही अडचण असेल किंवा कन्फ्लिक्ट असतील निश्चित ते सोडण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, काय अडचण आहे का परत एक लक्ष द्या. तो सांगतो समजून परत एक लक्ष द्या समजून सांगतो लक्ष द्या. आता या ठिकाणी आपण काय भेटला आपण अगोदर आपण तर बेसिक कन्सेप्ट डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट भेटले फॉर्म्युले भेटले त्या आधारे आपण काय एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहे. त्याच्या अगोदर आपण काय केलं तर आपण फॉर्म्युले भेटलो काही एक्झाम्पल भेटलं 1.1 भेटलं आणि 1.1 मधलं पहिला क्वेश्चन आपण पूर्ण पाहिलेला आहे. आता चालूचा क्वेश्चन मध्ये आपला क्वेश्चन 2 चालू आहे आपला. तो क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन त्यासाठी पाहता पहिला क्वेश्चन काय आहे रूट मध्ये tan रूट x बरोबर आहे. हे कसं सांगितलं मी क्वेश्चन 2 मतलब काय आहे पहिला क्वेश्चन बरोबर आहे. आता क्वेश्चन 2 मतलब काय पहिला क्वेश्चन आहे रूट मध्ये काय tan रूट x आहे. आपण काय म्हणलंय कोणताही क्वेश्चन दिला असेल तर पहिले सुरू करायचं लेट y इक्वल टू प्रश्न जे क्वेश्चन आहे तो ॲज इट इज घ्यायचं. आपण तेच केलं. काय केलं लेट y इक्वल टू काय केलं रूट मध्ये tan रूट x. परत काय म्हणलं आपण प्रश्न काय आपला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणलंय म्हणजे काय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. ओके, पण बघा आता म्हणजे काय याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करा साफ झाला. विथ रिस्पेक्ट काय घ्या आपल्याला x घ्या म्हटले म्हणजे काय आलं y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आता तुम्हाला म्हणलं y चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणलं म्हणजे काय येतं dy by dx हा डेरिव्हेटिव्ह आला ह्याचा y चा. त्याचप्रमाणे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे कशाचा रूट मधलं. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा रूट मध्ये tan रूट x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे काय लावा dy by dx इक्वल टू मी सांगितलं तुम्हाला एखादी संख्या रूट मध्ये जर असेल तर त्या संख्येला काय लावायचं 1/2 लावायचं. ती संख्या ॲज इट इज म्हणजे कुठे घ्यायचं डिनॉमिनेटरला घ्यायचं. कुठे घेतलं आपण डिनॉमिनेटरला घेतलं ॲज इट इज घेतलं आपण. पण मी काय सांगितलं त्या रूट मधल्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता बघा त्या रूट मधल्या संख्येची रूट मधली संख्या काय आपली tan रूट x. तर आपल्याला या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजेच काय बघा आता dy by dx इक्वल टू 1/2 रूट मध्ये tan रूट x into
डेरिव्हेटिव्ह कसं करतात ना, ही तुला ॲज इट इज आणि ॲज इट इज हे काय घेतलं आपण, इथं काय आलं ॲज इट इज. आपण डेरिव्हेटिव्ह कसं आपल्याला टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर येतो. काय डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर येतो. अँगल ॲज इट इज. ओके. परत बघा अँगल कोणत्या प्रकारचा बघायचं, परत त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता अँगल काय येतं रूट एक्स आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. या की पाहता dy बाय dx 1/2 रूट मध्ये काय tan रूट x इनटू sec स्क्वेअर रूट x. इथं काय आहे ॲज इट इज आहे. ओके. फक्त आपल्याला काय करायचे आहे या संख्येचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. म्हणजे काय या इथून काय काही जरूरत नाही कारण आपण इथून डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह आपण कसं काढायचे आहे या संख्येचा. आता बघा या संख्येचा डेरिव्हेटिव्ह आपण काढायचे आहे म्हणजेच काय संख्या कशी रूट मध्ये मी तुम्हाला सांगितलं एखादी संख्या रूट मध्ये जर असेल तर त्या संख्या काय लावायचं 1/2 लावायचं. ओके. आपण काय केलं त्या संख्येला काय लावलं आपण 1/2 लावलं. ओके. आणि ती जी संख्या जी आहे ती कुठे घेतलं आपण डिनॉमिनेटरला घेतलं. ओके. परत काय त्या रूट मधल्या संख्येचं काय करायचं आपण डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता रूट मधली संख्या काय आपली x आहे म्हणजेच काय dy बाय dx काय ना x म्हणजेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx म्हणजे काय x चा डेरिव्हेटिव्ह काढा असं त्याचा अर्थ होतो. ओके. म्हणजेच पाहता आपल्याला आता आपलं काय ना इथून जे काय ॲज इट इज ॲज इट इज. हो का. इथून काय आपले हे ॲज इट इज झालं. राहिला फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी आता काय मी तुम्हाला सांगितलं मी x डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो. कारण बिकॉज 1च काय घेतलं आपण कारण की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हणजे आपल्याला x. इतका जे व्हेरिएबल असेल x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं 1च घ्यायचं. समजा इथे केव्हा व्हेरिएबल चेंज होतं केव्हा थिटा असतं आणि तिचं डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणलं तर डेरिव्हेटिव्ह काय असतो 1च असतो. जे काही संख्या दिली असते ती संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा 1च घ्यायचा. म्हणजे आपण काय केलं x चा डेरिव्हेटिव्ह काय घेतला आपण 1 घेतला. ओके. पण नेक्स्ट बघा आता आपण झालं डेरिव्हेटिव्ह x चा काढला. पुढे कोणती संख्या घ्या आपली नाही म्हणजे काय आपण या ठिकाणी एक्झाम्पल स्टॉप झालं. म्हणजे काय आपलं काय आन्सर आलं. पुढे कोणती संख्येचे डेरिव्हेटिव्ह आपण काढायचे का नाही सर्व संख्या संपल्या आपल्या म्हणून काय या ठिकाणी आपला x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 आला. म्हणजे या ठिकाणी आपला इझी आला आन्सर आला आपला. ओके. ठीक आहे आपला आन्सर आला आहे. इथे काय बघा 1 * sec स्क्वेअर फक्त म्हणजे मांडणी करा 1 * sec स्क्वेअर रूट x * 1 * काय येतं 1 येतं. ही सर्व संख्या काय न्यूमरेटरला घ्या. घेतलं आपण परत बघा आता घेतलं. नेक्स्ट बघा सर्व संख्या न्यूमरेटरला घेतलं. आता काय करतो आपण काय करतो पुन्हा dy बाय dx. आता इथे सगळं का मल्टिप्लिकेशन आहे मग sec स्क्वेअर रूट x न सर्वांनाच गुणाकार करा तर काय होतं ती संख्या येते. परत काय केलं आपण 2 * 2 काय आलं 4 आलं. ही संख्या ॲज इट इज ही संख्या ॲज इट इज म्हणजेच काय आपलं देअरफॉर dy बाय dx इक्वल टू sec स्क्वेअर रूट x अपॉन 4 रूट x इनटू रूट मध्ये tan रूट x. हे काय आपलं डेरिव्हेटिव्ह आला कशाचा रूट मध्ये tan रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला हा. ओके. काय अडचण असेल परत मला कॉल करा मी तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपला हा झाला पहिला एक्झाम्पल. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आपलं बघा जरा द्या.
तर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या नंबर 2. नंबर 2 एक्झाम्पल घ्या आता. घ्या cot cube bracket closed in bracket log x cube. रेडी बा सेकंड एक्झाम्पल काय आपलं cot cube ब्रॅकेट मध्ये log सिंपल ब्रॅकेट x cube. या ठिकाणी आता आपण काय म्हणले या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. प्रथम बघा आता मी काय सांगितलं कोणतेही उदाहरण जर असेल तर सुरुला लेट y इक्वल टू cot cube ब्रॅकेट मध्ये log x cube ब्रॅकेट क्लोज. या ठिकाणी आता लेट y इक्वल सपोज केलं आपण केलं. परत आपण काय करायचं आहे नेक्स्ट y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कोणा करायचं आपल्याला या संख्येचा डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx काय आपलं cot ब्रॅकेट मध्ये log सिंपल ब्रॅकेट x क्यूब ब्रॅकेट क्लोज करा. काय cot क्यूब आहे ओके ब्रॅकेट क्लोज केला आपण. तर म्हणजे काय झाला dy dx म्हणजे काय या संख्येचा डेरिव्हेटिव्ह करा आपण त्या स्वरूपात लिहिला आपण. परत काय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय बा डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. ओके म्हणजे काय बा आता y स्क्वेअर काय येतो dy बाय dx इक्वल टू dy बाय dx. y चा डेरिव्हेटिव्ह काय आला dy बाय dx आला. परत काय डेरिव्हेटिव्ह कशाचा cot चा. तर मग cot चा डेरिव्हेटिव्ह करायला लागला तर इथे काय क्यूब आहे. जर क्यूब असेल तर फॉर्म्युला आपला सपोज करा x क्यूब असेल तर आपण काय करतो घातांक बेसला घ्यायचं घातांक 1 ने कमी करायचं आणि बेसचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता त्याच पद्धतीने आता इथे काय क्यूब आहे cot क्यूब आहे म्हणजेच काय घातांक काय करायचं बेसला घ्यायचं म्हणजेच तुमचं काय आहे बघा 3 cot आणि घातांक 1 ने कमी करायचं स्क्वेअर. ओके अँगल ऍज इट इज तुमचा अँगल तुम्हाला माहित आहे cot चा अँगल काय आहे log ब्रॅकेट मध्ये x क्यूब ब्रॅकेट क्लोज करा. ओके काय केलं आपण आता पहिले काय केलं घातांक बेसला घेतलं घातांक 1 ने कमी केलं अँगल ऍज इट इज नेहमीच आहे कोणता क्यूबचा नियम. एखादी जर घातांक जर नॅचरल संख्या जर असेल तर काय करायचं घातांक बेसला घ्यायचं घातांक 1 ने कमी करायचं केलं आपण आणि अँगल ऍज इट इज. नेक्स्ट काय करायचं बा इनटू मी काय म्हणतो बा घातांक बेसला घ्यायचं घातांक 1 ने कमी करायचं आणि ह्या बेसचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता बेस काय बघा cot आहे. तर cot चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक स्क्वेअर म्हणजे काय येतो बघा मायनस कोसेक स्क्वेअर कसे डेरिव्हेटिव्ह आहे cot चा मायनस कोसेक स्क्वेअर अँगल ऍज इट इज
अँगल काय आपला अँगल बघायचं लॉग x क्यूब. ओके ते काय असते तुमची ते परत बघायचं. मी काय केलं आपण घातांक बेसला घेतलं घातांक 1 ने कमी केलं परत आपण काय केलं या बेसचा डेरिव्हेटिव्ह बेस काय कॉट आहे कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस कोसेक स्क्वेअर हे काय या कॉटचा अँगल आहे अँगल ॲज इट इज अँगल ॲज इट इज परत इनटू आता परत काय आपलं त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी हे अँगल काय लॉग x क्यूब आहे. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x क्यूब मी आपण डेरिव्हेटिव्ह साठी आपला लॉग x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह करायचं म्हणजे तुमचं काय झालं आता dy बाय dx इक्वल टू ही ॲज इट इज करणं म्हणजेच काय बघा 3 आता मायनस असलं डायरेक्ट लिमिट चालतं आपल्याला म्हणजे काय झालं -3 कॉट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग x क्यूब क्लोज करा इनटू कोसेक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग x क्यूब ब्रॅकेट क्लोज करा इनटू आता डेरिव्हेटिव्ह कशाचा लॉग x क्यूबचा. या ठिकाणी आता हे कोणतं उदाहरण आहे लॉगरिथमिक आहे लॉग टाइपचं आहे लॉगरिथमिकचं आहे म्हणजे काय बघा जर उदाहरण डेरिव्हेटिव्ह मध्ये जर उदाहरण लॉगरिथमिक असेल तर त्याचा नियम आहे लॉगचं गणित असेल तर 1 लॉगची संख्या म्हणजे लॉगचा अँगल काय x क्यूब 1 लॉगची संख्या घेतलं 1 लॉगची घेतलं परत त्या लॉगच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुमचं काय बघा इनटू डेरिव्हेटिव्ह कशाचा x क्यूबचा म्हणजेच काय बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब नेक्स्ट बघा आता द्या फक्त लस द्या काय असेल तर विचारा कन्सेप्ट क्लिअर होतो प्रत्येक तुम्हाला सांगतो डिफिकल्टी क्लिअर करतो तुमच्या फक्त लस द्या. या ठिकाणी आता काय dy बाय dx इक्वल टू -3 cot स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये लॉग x क्यूब क्लोज करा ब्रॅकेट इनटू कोसेक स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये लॉग x क्यूब क्लोज करा इनटू 1/x क्यूब इनटू डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे कशाचा x क्यूबचा. आता काय आहे ती x क्यूब आहे म्हणजेच काय बघा घातांक काय कॉन्स्टंट टर्म आहे नॅचरल संख्या आहे व्हेरिएबल काय x आहे. जर घातांक जर कॉन्स्टंट टर्म जर असेल आणि त्या संख्येचं डेरिव्हेटिव्ह जर काढा म्हटलं तर काय करायचं कॉन्स्टंट टर्म जे इंडेक्स जे आहे घातांक जे आहे तो घातांक बेसला घ्यायचं म्हणजेच काय बघा 3x काय सांगितलं घातांक बेसला घ्यायचं घातांक 1 ने कमी करायचं म्हणजेच काय स्क्वेअर आलं 3x स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजेच काय लॉगचा नियम काय 1 लॉगची संख्या लॉगच्या संख्येचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय तो x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ओके पण बघा आपण काय केलं x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण x
चा घातांक बेसला घेतलं, घातांक 1 ने कमी केलं, परत काय आलं या बेसचा डेरिव्हेटिव्ह. आता बेस काय आपला x आहे, म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे काय तो n लिहिणार. म्हणजे तुमचं काय आलं बघा dy बाय dx इक्वल टू मायनस आता बघा काय होतं 3 cot स्क्वेअर ब्रॅकेट log x क्यूब इनटू cosec स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब इनटू इथे बाहेर काय होतं का 3x स्क्वेअर अपॉन x क्यूब इनटू आता काय येतं डेरिव्हेटिव्ह काय कशाचा आपल्याला x चा. तुम्हाला माहित आहे x क्यूब काय येतं 1 येतो कारण की डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट काय येतं x आहे म्हणून x रिस्पेक्ट काय येतो 1 येतो. म्हणजे तुमचं काय वाद आहे एकदा झालं पुढे फंक्शन डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला का नाही म्हणून परत काय पाहता या ठिकाणी काय होतं बघा x स्क्वेअर क्यूब इथं गेलं गेट कॅन्सल. तर बघा dy बाय dx इक्वल टू या ठिकाणी पाहता 3 into 3 म्हणजे काय आलं 9 म्हणजे काय तुमचं आपण काय x मायनस 9 अपॉन x ओके cot into cot स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब क्लोज करा इनटू cosec स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब ब्रॅकेट प्लस केला इनटू ब्रॅकेट प्लस केला आपण या ठिकाणी म्हणजे therefore dy बाय dx इक्वल टू मायनस 9 अपॉन x इनटू आपण असं देतो बघा cosec स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब इनटू cot स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब. लिहा या पद्धतीने किंवा या पद्धतीने कोणत्यापर्यंत चालतं. देअरफॉर हे जे काय आपलं पाहायला हा डेरिव्हेटिव्ह आला कशाचा डेरिव्हेटिव्ह आला आपलं हे किंवा डिप्रिशिएशन आलं कुणी कशाचं आलं हे एक्झाम्पल कोणतं होतं आपलं cot क्यूब ब्रॅकेट मध्ये log x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला हा ओके. इथे काय शंका आहे का बघायलाच द्या आणि सांगतो तुम्हालाच द्या. या ठिकाणी आता आपलं एक्झाम्पल काय होतं cot क्यूब cot काय क्यूब ब्रॅकेट मध्ये log x क्यूब आहे ब्रॅकेट क्लोज. मी सांगितलं तुम्हाला कोणतीही उदाहरण जर असेल डेरिव्हेटिव्ह मध्ये तर पहिल्यांदा करायचं लेट y इक्वल टू घेतलं क्वेश्चन काय आहे क्वेश्चन घेतलं. नेक्स्ट स्टेप काय आपली y इक्वल टू त्याला काय करायचं आपण त्या क्वेश्चनला डेरिव्हेटिव्हच्या स्वरूपात लिहायचं म्हणजे काय dy बाय dx त्याचा अर्थ झाला या संख्येचा डेरिव्हेटिव्ह काढा असा अर्थ झाला. ओके नेक्स्ट बघा डेरिव्हेटिव्ह स्वरूपात लिहिलं. नेक्स्ट स्टेप काय करायचं आपण डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x घेतला आपण या स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही कारण की आपण क्वेश्चन मध्ये दिला ऑलरेडी काय डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x घ्यामध्ये आपण डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x घेतला बरोबर आहे. आता पहिलं काय फंक्शन आपलं y मग y चा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणले y चा डेरिव्हेटिव्ह काय तो dy बाय dx dy dx काय घेतलं विथ रिस्पेक्ट टू काय x आहे म्हणून x घ्यायचं इक्वल टू पण आता हे झालं आपलं. नेक्स्ट काय आता या संख्येचा डेरिव्हेटिव्ह. आता मला माहित आहे ही संख्या बाजू कोणत्या स्वरूपाची बघायचं क्यूब मध्ये आहे कशामध्ये बघायचं. आता हे फंक्शन आहे खूप दिसत आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक आहे आणि लॉगॅरिथमिक आहे अँगल त्याचा बरोबर आहे. तर या ठिकाणी आता पहिल्यांदा एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे मान्य आहे
पण काय आहे इथे क्यूब आहे म्हणजे काय नॅचरल संख्या आहे. जर नॅचरल संख्या असेल क्यूब असेल 3 4 5 काही असो तर नॅचरल संख्या जर घातांक जर असेल तर नियम काय तू घातांक बेसला घ्यायचं. घेतला आपण घातांक बेसला घातांक 1 ने कमी करायचं 1 ने कमी केलं. नेक्स्ट बघा मी काय सांगितलं घातांक बेसला घ्यायचं घातांक 1 ने कमी करायचं आणि अँगल ॲज इट इज घ्यायचं ॲज इट इज घेतलं. नेक्स्ट परत या बेसचा डेरिव्हेटिव्ह काढायचा बेसचा. मी काय म्हणलं बघा घातांक बेसला घेतलं घातांक 1 ने कमी केलं या बेसचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बघा आता बेसचा डेरिव्हेटिव्ह काय आला आता बेस काय आपलं क्वार्ट आहे. मग क्वार्टचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस कोसेक स्क्वेअर. ओके हा डेरिव्हेटिव्ह आहे याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. ओके थोडी डायरेक्ट घेतलं मी इथं कारण की इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x पाहिजे पण डायरेक्ट दाखवल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला मायनस कोसेक स्क्वेअर अँगल ॲज इट इज. फक्त काय केलं आपण या बेसचा डेरिव्हेटिव्ह काढला. ओके नेक्स्ट बेसचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण राहिला का परत पुन्हा मग अँगल राहिला. मग परत काय आपण त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढायचं त्या स्वरूपाचं डेरिव्हेटिव्ह काढलं आपण कारण त्या स्वरूपात लिहिलं आपण. म्हणजेच काय केलं बा नॅचरल संख्या जर असेल घातांक बेसला घ्यायचं घातांक 1 ने कमी करायचं आणि ह्या बेसचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. अँगल हा कसं घ्यायचं मग बेसचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग तुम्हाला अँगल माहिती आहे अँगल काय आपलं log x क्यूब आहे. म्हणजेच काय बघायचं ही सर्व काय हे ॲज इट इज नाही बदललं. ओके आता आपण मायनस घेतलं इकडे घेतलं काय सर्व काय इंटू असल्यामुळं स्टार्टिंगला घेतलं आपण मायनस घेतलं काही फरक पडत नाही असतं. ओके या ठिकाणी आता आपला डेरिव्हेटिव्ह कसं करणार आहे log x क्यूबचा. आता बघा हे कसं करताय लॉग मध्ये जर एखादं उदाहरण लॉग मध्ये असेल तर डेरिव्हेटिव्ह काढताना तर लॉगचे नियम वापरायचं. आता लॉगचा नियम पहिला काय बघा आता लॉग मध्ये घेत असेल तर त्या संख्येला काय करायचं बघा 1 आपण लॉगची संख्या घ्यायचं. लॉग संख्या म्हणजे काय त्याचे अँगल घ्यायचं. ते अँगल काय आहे x क्यूब आहे. 1 आपण लॉगची संख्या घेतला आपण परत लॉग संख्येचा डेरिव्हेटिव्ह लॉग संख्या काय आपली x क्यूब आहे. परत या लॉग संख्येचं काय करायचं डेरिव्हेटिव्ह करायचं. म्हणजेच काय बघा आता फक्त आपण काय करायचे ह्या संख्येचं डेरिव्हेटिव्ह काढायचे. हे सर्व काय हे ॲज इट इज किती होतं हे काय नंतर आपलं काय आहे ॲज इट इज बघा आता ॲज इट इज झालं आपलं. ओके पण आपण x क्यूब आले तर ॲज इट झालं आपलं. परत काय आपलं डेरिव्हेटिव्ह काढा म्हणजे कशाचा d आपण dx म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह काढा कशाचा x क्यूबचा. आता ते x क्यूब आहे मग सांगितलं मला इथं काय नॅचरल संख्या आहे. जर नॅचरल संख्या जर असेल तर काय करायचं जो घातांक आहे तो घातांक काय करायचं बेसला घ्यायचं. बघा आपण काय केलं घातांक बेसला घेतलं घातांक 1 ने कमी केलं परत त्या बेसचा डेरिव्हेटिव्ह बेस काय आहे तर x आहे म्हणून काय घेतलं या बेसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. म्हणजे काय इथून हे ॲज इट इज झालं. इथे बघा आता ही सर्व जी आहे इथून काय आपलं हे ॲज इट इज म्हणजे काय तर काय आपण बघायचं 1 into 3x म्हणजे काय 3x स्क्वेअर आलं. ओके या ठिकाणी आता इथला स्क्वेअर कुठे गेला इथला क्यूब गेला फक्त राहिला इथं x राहिला. ओके परत काय आता डेरिव्हेटिव्ह कशाचा x चा x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 कारण डिफरन्शियल काय आपलं डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 येतो. ओके तर काय अर्थ आहे नेक्स्ट बघा या ठिकाणी आता इथे काय आपला -3 इथे काय 3 आहे. दोन्ही काय न्यूमरेटर आहे अंश आणि सरळ दोन्ही म्हणजे 3 into 3 काय आलं 9 आलं मायनस प्लस काय इथे मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस येतं. ओके इथे डिनॉमिनेटरला काय राहिलं आपलं x राहिलं म्हणून फक्त आपण x घेतलं. ओके इनटू हे ॲज इट इज cot स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये log x क्यूब इनटू
4x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये log x क्यूब. हे काय आपलं हे आन्सर आला आपलं. याचा डेरिव्हेटिव्ह आला. या क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह आला. असं की या प्रकारे किंवा या प्रकारे दोन्ही कोणत्याही प्रकारे चालतं आपण. ओके, इतर काय अडचण आहे का? तर मग नेक्स्ट घ्या, होता एक्झाम्पल घ्या. पुढचं एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे आपलं ते बघा. आता तिसरा क्वेश्चन जे आहे आपला आता तिसरा क्वेश्चन बघा. आता घ्या क्वेश्चन 3 बघा. आता क्वेश्चन 3 काय बघा. 5 raised to sin cube ब्रॅकेट मध्ये x plus 3 in bracket close. याची बात कैसे बात 5 raised to काय sin cube ब्रॅकेट मध्ये x plus 3 in bracket close. या ठिकाणी आता हे कसं तर एक्झाम्पल आहे. एक्सपोनेन्शियल आहे बरोबर आहे. बेस काय कॉन्स्टंट टर्म आहे आणि जो इंडेक्स आहे तो काय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. म्हणजे काय sin क्यूब ब्रॅकेट मध्ये x plus 3 ब्रॅकेट क्लोज. त्यामुळे आपण पहिलं काय करायचं